मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये मटार, रवा, दही, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. तयार केलेलं बॅटर एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल टाकून मिक्स करून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवूया. अर्ध्या तासानंतर एका प्लेटला तेल लावून घेऊया आणि तयार केलेल्या बॅटरमध्ये आपण 1 चमचा इनो टाकून 2 ते 3 चमचे पाणी टाकून एकदम मिक्स करून प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि 1 ते 2 वेळा टॅप करून स्टीमरमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यावर ही प्लेट ठेवून एक 20 मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत. आपला मस्त असा हा ढोकळा तयार झालेला आहे. एक 10 ते 15 मिनिटं थंड करून घ्यायचा. त्यानंतर सुरीने ह्याचे चौकोनी असे तुकडे करून घ्यायचे. आता तडका पॅनमध्ये जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून आपण हे तयार केलेली फोडणी ढोकळ्यावर टाकून घेऊया. एकदम स्पॉन्जी, जाळीदार असा आपला मटार ढोकळा तयार झालेला आहे.